बरेच लोक म्हणतात स्त्रियांनी कीर्तन करू नये, स्त्रियांनी भजन करू नये, स्त्रियांनी प्रवचन करू नये. अहो पण मी म्हणते का करू नये? आम्हा स्त्रियांना जर कीर्तन भजन प्रवचन करण्याचा अधिकार नसता तर महाराज म्हणालेच नसते यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाशी. प्रत्येकाला कीर्तन भजन प्रवचन करण्याचा अधिकार आहे. मग ते लहानांपासून थोरांपर्यंत ते स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत प्रत्येकाला कीर्तन भजन प्रवचन करण्याचा अधिकार आहे. मग स्त्रियांचंच बघायचं झालं तर या वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना अनन्यसाधारण महत्व आहे. मग आपल्याला उदाहरणच पाहायचं झालं तर आपण जनाबाईंचं बघा, मीराबाईंचं बघा, राधाराणींचं बघा, मदालसा राणींचं बघा. अशा 51 स्त्रिया या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेल्या की त्यांनी या वारकरी संप्रदायाला एक सुंदर उपदेश केला, एक चांगला मार्ग दाखवला. आपण जनाबाईंचं उदाहरण बघू. बघा 14 माणसांचं धुणं भांड्याचं काम करणाऱ्या जनाबाई. किती माणसाचं? बोला बोला. बिना जेवणाचं पण एवढे ओठेने ओरडू ओरडू बोलायले, तुम्ही जेवण करून पण बोलणं नाही झालं. झोप येली का? झोप येली का? हा मग बोला. आता ह्यांना तर म्हणू शकत नाही तुम्ही बोला म्हणून. त्यांच्या पार्टीतले भरपूर जण आहेत आणि ते सगळे जण मला साथ द्यायलेत. आता माझ्या पार्टीतली मी एकटीच आहे पण तुम्ही साथच देणार, त्याला मी काय करणार आहे? आपण शेवटपर्यंत कीर्तन महिलेचं आहे, अभंग महिलेचं आहे. मग आवाज कोणाचा वाढला पाहिजे? मग त्याच्यामुळं कोणी दवा असं हे करू नका, ताण घेऊ नका, आपण बोलूच राहू. आता घरात कुणाचं चालतंय? कुणाचं चालतंय? मुख्यमंत्री जरी असला तरी घरात कुणाचं चालतंय? त्याच्यामुळे भ्यायचं कुठंच नाही. मग आता बोलणार आहेत का नाही? हा बोला फक्त, एवढंच करा म्हणजे मला कळन की मो कीर्तन तुम्हाला कळायलं की नाही कळायलं म्हणून. 14 माणसांचं धुणं भांड्याचं काम करणाऱ्या जनाबाई. पण अधिकार एवढा मोठा होता की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला त्या शिव्या द्यायच्या. काय शिव्या द्यायच्या? अरे विठ्ठा, अरे विठ्ठा, उडमायच्या तारका, तारका, उडमायच्या तारका. अरे विठ्ठा, अरे विठ्ठा, अरे विठ्ठा, अरे विठ्ठा, उडमायच्या तारका, उडमायच्या तारका. शिव्या देतात. आपण देऊ शकतो का हो? साहजिक आहे. बघा आपल्या जर दारी दळण वाळू घातलं असलं आणि एखाद्या शेजारच्या बारक्या पोरांनी येऊन जर दळण सांडलं तर तुम्ही त्याला ओरडू शकतात का? ओरडलं तर त्याची माई कंबर बांधून येते का नाही आपल्याकडे? लहान लेकरू त्याला काय कळते? तुला कळत नाही का? मग तू दळण व्यवस्थित वाळू घालायचं का नाही? तू गेट लावून घ्यायचा का नाही? तू बाज लावायची का नाही? किती पुढचं सांगतात ते आपल्याला? सांगतात की नाही? पण ज्या आरती जनाबाई पांडुरंग परमात्म्याला शिवाय देतात त्या आरती त्यांचा अधिकार आहे. कुणावरती? माझ्यावरती, पांडुरंग परमात्म्यावरती. ज्या आरती जनाबाई पांडुरंग परमात्म्याला शिवाय देतात त्या आरती त्यांचा अधिकार पांडुरंग परमात्म्यावरती आहे, त्यामुळे त्या शिवाय देत आहेत. एका ठिकाणी तर जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा तोरा, धरीला पंढरीचा तोरा, हरी धरीला पंढरीचा तोरा, धरीला पंढरीचा तोरा.
कोंडीला ओम शब्दाचा मला केलं आता विठ्ठल कोंडीला धरीला धरीचा धरीला जनाबाई म्हणतात धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधायची आणि त्यांना ओढून आणायच्या आणि काय करायचं तर हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला पांडुरंग परमात्म्याला ते शिव्या द्यायच्या. एका ठिकाणी तर महाराज सांगतात कबीरदास महाराज उत्तर प्रदेशवरून जनाबाईंना भेटण्याकरिता आले आणि भेटण्याकरिता आल्याच्या नंतर ते गावामध्ये आल्याच्या नंतर विचारतात जनाबाईंचं घर कुठे आहे हो. आता आपण काही जण खेडेगावातलेही असतात गावाकडे कुणाला असं पूर्ण नावाने बोलतात का हो जनाबाई असल्यावर जनाबाईच म्हणत असतील का त्यांना म्हणत होते जनी. तर त्या व्यक्तीला कळलंच नाही मुळात की त्याला कोण पाहिजे म्हणून कबीरदास महाराजांना. तर ते म्हणते तुम्हाला नेमकं जनी पाहिजे का. तेव्हा कबीरदास महाराज हो जनीचा घर कुठे आहे. तेव्हा कबीरदास महाराजांना त्या व्यक्तीने सांगितलं इकडे जा म्हणे इकडे कबीरदास महाराजांचं घर आहे. कबीरदास महाराज आपले त्या रस्त्याने जात असतात. गेल्याच्या नंतर थोड्या समोर गेल्याच्या नंतर दोन बाया एकमेकींमध्ये भांडत होत्या. तर भांडत असताना कबीरदास महाराजांनी त्यांना थोडंसं नजर अंदाजच केलं म्हणजे जाऊ द्या बायांचं भांडण आपण कशाला लक्ष द्यायचं. आणि तिकडून समोरून एक व्यक्ती येत होता त्याला विचारलं का हो जनीचं घर कुठे आहे. तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं ही म्हणे जी भांडत आहे ना त्याच्यातलीच एक जण जणी आहे. तेव्हा कबीरदास महाराजांनी तर डोक्याला हात लावला अरे बाबा ज्या बाईला भेटण्याकरिता मी उत्तर प्रदेशवरून इथपर्यंत आलोय ती बाई ते भांडते शिव्या देते ही कसली संत असणार म्हटले. पण परत विचार केला आता इतक्या दूरवरून तर इथपर्यंत आलोय तर चला आता दर्शन घेऊनच जाऊ. म्हणून कबीरदास महाराज जनाबाईंना आवाज देतात जनाबाई. जनाबाई मागे वळून पाहतात कोण तुम्ही. तेव्हा कबीरदास महाराज म्हणतात की माझं नाव कबीरदास आहे आणि मी उत्तर प्रदेशवरून आलो आहे. काय नाही तुमची खूप ख्याती ऐकली होती तुमचं खूप नाव ऐकलं होतं म्हणलं तुमचं दर्शन घ्यावं तुम्हाला भेटून जावं म्हणून आलोय आणि पाहतो तर काय ते तुम्ही भांडताय शिवे देताय तुम्ही कसल्या संत असणार म्हटले. तेव्हा कबीर जनाबाई म्हणतात अहो बघा ना या बाईने माझ्या गौऱ्या चोरल्यात. ती बाई म्हणते मी नाही चोरल्या जनीच्या गौऱ्या जनीनेच माझ्या गौऱ्या चोरल्यात. आणि परत त्यांचं चालू होतं बाई असले की बघा दोन बायाचे भांडणं असू द्या चूक कोणाची असू द्या इनी एक शब्द बोलला की दुसरीने दुसरा शब्द टाकावाच लागतो. जसं आता हे जुगलबंदीमध्ये यांनी जे म्हणलं त्यांना त्यांच्या दुसऱ्या साईडला त्यांना त्यांच्या वरती म्हणावंच लागत असते. जुगलबंदी म्हणले आपला एक एक्स्ट्राचा गुण दाखवा लागत असते. तसं बायाच्या जुगलबंदीमध्ये पण काय होते आपण एक शब्द बोलला की बाई तिच्या पुढच्या बोलती म्हणजे बोलती का नाही. आपल्याला भांडणाचं व्यवस्थित माहिती आहे आपण महिला मंडळी विठाला त्यांचा परत वादविवाद चालू होतो. आणि कबीरदास महाराज परत म्हणतात जनाबाई मी येतो हा. तेव्हा जनाबाई म्हणतात अहो आता आलात तर कमीत कमी आमचं भांडण तरी सोडून जा. तेव्हा कबीरदास महाराज म्हणतात अहो तुमच्या महिलांचे भांडणाने मी कसे सोडवणार त्यात मला तुमच्या भांडणाचा विषयही माहिती नाही. तेव्हा जनाबाई म्हणतात अहो सोडू शकतात तुम्ही. कबीरदास महाराज म्हणतात ते कसं काय. तेव्हा जनाबाई त्यांना सांगतात इथे खाली ज्या गौऱ्या पडलेल्या आहेत ना त्याच्यातली एक एक गौरी उचलायची. ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ती गौरी माझी आणि ज्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येणार नाही ती गौरी या बाईची. कबीरदास महाराजांना सुरुवातीला आश्चर्य वाटलं गौरीतून कुठे विठ्ठल विठ्ठल आवाज येत असतो का आपल्या गौरीतून येतो का मग तिच्या गौरीतून आला असेल का कसं काय. जनाबाईंच्या कबीरदास महाराज विचार करतात बाबा गौऱ्यातून कुठे आवाज येतो का. पण परत विचार करतात जर आपण गौरी कानाला लावल्यानंतर जर यांचं भांडण सुटत असेल तर काय हरकत आहे. म्हणून कबीरदास महाराज खाली बसतात आणि त्याच्यातली एक गौरी उचलतात आणि कानाला लावतात. तर विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. 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 सात कबीर हरी नामदेवाच्या मान डोलू लागल्या. सात कबीर हरी नामदेवाच्या मान डोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या.
एक प्रसंग सांगतात की जेव्हा चंद्रभागेच्या वाळवंटावरती सर्व संत मंडळी जमायची ना, तेव्हा चाल कुणी म्हणायची, कीर्तन कुणी करायचं, भजन कुणी करायचं, कीर्तन कुणी करायचं, प्रवचन कुणी करायचं, हे सर्व जे अधिकार होते ते जनाबाईंचे होते. मग महाराज म्हणायचे, जनाबाई आज चाल कुणी म्हणायची? तेव्हा जनाबाई सांगायच्या, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला बंग विठ्ठल विठ्ठल. आणि ज्ञानोबारा अभंग बोलायला लागायचे, एवढं मोठं सामर्थ्य जनाबाईंचं होतं. आपण जर कानोपात्रेचा विचार केला तर गणिकेच्या कुळामध्ये जन्माला आलेली कानोपात्रा, पण भगवंत भक्ती एवढी प्रबळ होती की प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला त्यांना आपल्या मंदिरामध्ये जागा द्यावी लागली. भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनिया. विठ्ठल विठ्ठल म्हणलं जरा टाळ्या वाजवत जा, म्हणजे मला पण कळन तुम्ही जागे येतं म्हणून. एका आजीला विचारलं, अशा समोर बसल्या आणि काय करत होत्या, डुकल्या देत होत्या. तर त्या आजीला म्हणलं, आजी आहो एवढं सुंदर गायक गायला येतं, पकवाज वादक केवढे वाजवायला येतं, मी एवढं नडत आणू बोलायला, तुम्हाला झोप कशी यायली हो? म्हणे बाई तुला काय सांगू, डॉक्टरनी झोपेच्या गोळ्या दिल्या त्याने पण झोप येईना, पण इथं बसले की झोप यायला लागली. म्हणजे बघा, तुमच्या डॉक्टर पाशी ट्रीटमेंट होईना, पण तुम्ही आमच्या कीर्तनात येऊन काय करायले, झोपा घ्यायली. तसं करू नका बर का. यायली का झोप? चहा पाणी पिता का? असं करू, नाही तर आधी एकदा तुमचं चहा पाणी होऊ देऊ, नाही का? तसं ताण घेऊ नका बर का. माझं कसं आहे, माझं जिल्हा परिषदच्या शाळेसारखं आहे, भरायला कितीही वाजता भरू द्या, सुटायला बरोबर टायमावरच सोडित असते. त्याला असं वाटत असेल, नाही तर मग आता म्हणली होती 2.5 वर्षाची कसर काढून घेते म्हणून. तसं काय करत नाही बर का. फक्त तुम्ही रिस्पॉन्स दिला तर लवकर होईल, तेवढं हे होईल. फक्त डुकल्या बिकल्या देऊ नका, नाही तर अशी इकून टेकन देऊन बसायचं एक जणीनं, अशा खेटून खेटून बसल्या ना तुम्ही, त्याच्यामुळे म्हणाले ना तर अशाच डुकल्या मारतात. प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला त्यांना आपल्या मंदिरामध्ये जागा द्यावी लागली. आणि आज आपण पंढरपूरला गेलो तर आपल्याला बघायला मिळेल, आधी दर्शन कुणाचं असतं, कानोपात्रेचं दर्शन असतं, आणि नंतर पांडुरंग परमात्म्याचं असतं. एवढा मोठा अधिकार त्या कानोपात्रेचा आहे. आपण मदाला असं नारींचा विचार करा, राधाराणींचा विचार करा, अशा 51 स्त्रिया या वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेल्या की त्यांनी या वारकरी संप्रदायाला एक सुंदर उपदेश केला, एक चांगला मार्ग दाखवला. तसं जर पाहायला गेलं तर या वारकरी संप्रदायारूपी मंदिराचा पाया ज्ञानोबरायांनी रचला. ज्ञानदेवे रचिला पाया, त्याचा कलश तुकोबार झाले, तुकया झालाशी कळस. पण त्याची जी पताका असते, त्याची जी ध्वजा असते बघा, एखादा जर मंदिराचं बांधकाम चालू केलं तर मंदिराचा पाया झाला बंद, मंदिर पूर्ण झाल्यासारखं वाटते का? भिंत बांधले ते मंदिर म्हणून वाटते का? त्याच्यावर कळस टाकलं मंदिर म्हणून वाटते का? पण त्याच्यावर जेव्हा तुम्ही भगवी पताका लावता तेव्हा आपण काय म्हणतो, बाबा समोर मंदिर आहे म्हणून वाटते की नाही मंदिर आहे म्हणून. तसंच या वारकरी संप्रदायारूपी मंदिराच्या ज्या ध्वजा आहेत त्या माझ्या बहिणाबाई झाल्या. बहिणी मने पडकाती ध्वजा निरूपण आले ओझा, निरूपण आले ओझा. बहिणी मने पडकाती ध्वजा निरूपण आले ओझा. हिची मारे
नाही की या वारकरी संप्रदायामध्ये स्त्रियांना कीर्तन भजन प्रवचन करण्याचा अधिकार नाहीये. विठ्ठल चला प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग मुक्ताबाईंचा आहे, म्हणजे एका स्त्रीचा आहे. मुक्ताबाईंनी 3 देवांना उपदेश केला. कोणते ते 3 देव? एक ज्ञानदेव, 2 नामदेव आणि 3 चांगदेव. नामदेवांना आणि चांगदेवांना कुठला उपदेश केला हे आपण नंतर बघू. आधी आपण ज्ञानोबरायांना कुठला उपदेश केला हे बघू, कारण ज्ञानोबरायांवर अशी कुठली वेळ आली की त्यांना मुक्ताबाईंच्या उपदेशाची गरज पडली. तर बघा, एकदा ज्ञानोबराय अलंकापूर नगरीमध्ये मधुकरी मागण्यासाठी गेले आणि मधुकरी मागण्यासाठी गेल्याच्या नंतर एका दारामध्ये उभे राहिले आणि म्हणतात, माते भिक्षान दे. आतून आवाज आला, कोण रे तू? तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात, आई मी ज्ञाना. अरे ज्ञान्या, संदेशाच्या कार्ट्या, मला आई म्हणतो, चालता हो माझ्या दारातून, मधुकरी वगैरे काही मिळणार नाही. माऊली ज्ञानोबराय खाली मान घालतात आणि पुढच्या दारात जातात आणि म्हणतात, माते भिक्षान दे. आतून आवाज येतो, अरे ज्ञान्या, तुला कुणी परवानगी दिली रे अलंकापूर नगरीमध्ये मधुकरी मागण्याची? चालता हो माझ्या दारातून, मधुकरी वगैरे काही मिळणार नाही. परत माझे ज्ञानोबराय खाली मान घालतात आणि पुढच्या दारी जातात. पुढच्या दारी गेल्याच्या नंतर म्हणतात, माते भिक्षान दे. अगं आई, मला भूक लागली म्हणून मधुकरीसाठी नाही आलो ग. माझ्या सोपानाला भूक लागली म्हणून मधुकरीसाठी नाही आलो. माझ्या मुक्ताई आहे ना 2-3 वर्षाची, अगं 2-3 दिवस झालं तिच्या पोटामध्ये अन्नाचा कणही नाही ग. काही नाही, थोडीशी दे. मी माझ्या मुक्ताईला समजावून सांगेल आणि माझी मुक्ताई समजावून घेईल. तेव्हा त्यातून माता येते नाही, म्हणते, ज्ञाना अरे थोडी काय म्हणतो, भरपूर घ्या आणि सर्वजण जेवा. तेव्हा मायबापांनो ज्ञानोबराय आपले मधुकरी घेतात आणि त्यांच्या मनामध्ये येते की आज जर माझी माता मुक्ताबाई जिवंत असती तर तिनेही मला असंच प्रेमाने खाऊ घातलं असतं. ज्ञानोबराय आपली भिक्षेची जुळी घेतात आणि निघतात. तेवढेच तिकडून समोरून विसोबा खेचर येतो आणि माऊली ज्ञानोबरायांना भर चौकामध्ये अडवतो आणि म्हणतो, अरे ज्ञान्या, संदेशाच्या कार्ट्या, तुला कुणी परवानगी दिली रे अलंकापूर नगरीमध्ये मधुकरी मागण्याची? तेव्हा ज्ञानोबराय म्हणतात, अहो काका, 2-3 घरी मधुकरी मागण्यासाठी गेलो होतो, पण 1-2 घरच्या आईने तर दिलीच नाही. एकाच घरच्या मातेने मधुकरी दिली आणि तीही थोडीशीच आहे. कुणीतरी ज्ञानोबरायांना मधुकरी दिली हे जेव्हा विसोबा खेचराच्या कानावरती पडतं तेव्हा त्याच्या तळपायाच्या आग मस्तकाला जाते. विसोबा खेचर आपला घोड्यावरतून उतरतो, ताडताड चालत ज्ञानोबरायांपर्यंत येतो. ज्ञानोबरायांच्या हातातली झोळी हिसकावून घेतो. त्याच्यातला जो शिदा होता तो खाली टाकतो आणि त्याच्यावर पायाने सर्व शिदा तोडून टाकतो. कुणी ज्ञानोबरायांना शिव्या देते, कुणी ज्ञानोबरायांच्या डोक्यात मारते, कुणी ज्ञानोबरायांना शेण फेकून मारते. तरीही माझे ज्ञानोबराय खाली मान घालून सर्व सहन करतात. वरी आकाशाकडे पाहतात आणि म्हणतात, देवा काय चुकलं रे आमचं, का म्हणून आमचा असा छळ चालू आहे? माऊली ज्ञानोबराय आपली झोळी उचलतात आणि शुद्ध बेटाकडे निघतात. मुक्ताबाई ज्ञानोबरायांची वाटच बघत होती. जेव्हा ज्ञानदादाला आलेलं बघितलं तेव्हा मुक्ताबाई धावत येते आणि पाहते तर काय, ज्ञानोबरायांचे डोळे लाल झालेले आहेत, अंगावरती शेण आहे. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, दादा तुला कुणी बोललंय का, तुला कुणी मारलंय का दादा? ज्ञानोबराय काहीही बोलत नाहीत. तेव्हा मुक्ताबाई म्हणतात, दादा मला भूक लागली म्हणून तू मधुकरीसाठी गेला होता ना, तुला माझ्यामुळेच काही बोललं का कुणी? अरे दादा, ही मुक्ताई सांगते, तुला जर लोक बोलत असतील ना तर मला भूक लागली तर मी आजानुरक्षाचे पानं खाईन, मला जर तहान लागली ना तर इंद्रायणीचं पाणी पिईल दादा, पण तुला मधुकरीसाठी जाऊ देणार नाही. सांग ना दादा काय झालं? पण ज्ञानोबराय काहीही बोलत नाहीत. मुक्ताबाईच म्हणतात, दादा थांबा, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते. आणि पाणी आणण्यासाठी जातात तर मायबापांनो ज्ञानोबराय आपल्या पर्णकुटीमध्ये जातात. जनाबाई आपल्या मुक्ताबाई खूप त्यांची शोधाशोध करतात पण त्यांना काही ज्ञानोबराय दिसत नाहीत. तेव्हा मुक्ताबाई आपल्या ज्ञानोबरायांना पर्णकुटीमध्ये पाहतात, डोकवून पाहतात तर ज्ञानोबराय आपले समाधी अवस्था लावून बसलेले. आणि समाधी लावणार एवढ्यातच मुक्ताबाई म्हणते, अरे दादा थांब, अरे तू कोणाचं वाईट मानून घेतो, या मूर्ख लोकांचं? अरे वाईट त्याचं मानून घेत असतात ज्यांना अक्कल असते. अरे बोलून चालून हे मूर्ख लोक आणि यांचं काय वाईट मानून घ्यायचं? अरे दादा तू याचा विचार कर की तुझा जन्म कशासाठी झाला आहे आणि तुला काय करायचं आहे. संतांचा जन्म कशासाठी होतो आणि संतांना काय करायचं असतं? जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती, देह कष्ट बुडत है जाना
मायबापांनो, मुक्ताबाई म्हणतात दादा, अरे एक आपण संत पदाला प्राप्त व्हायचं म्हटलं की संताला परीक्षा देणं हे महत्वाचं असतं. लोक छेड तर करणारच रे दादा. हिऱ्याची परीक्षा ही कस लागल्याशिवाय कळत नसते. शूरवीराची परीक्षा हिरानांगणावरती गेल्याशिवाय कळत नसते. एखादा शूरवीर जर घरीच बसून म्हणाला मी शूरवीर, तो शूरवीर होईल का हो? होईल का? बघा एक दृष्टांत सांगत्या. नवरा बायकोचं जोडपं असतं. त्याच्यातला जो नवरा होता ना, तो आपली भिंतीवरची तलवार काढायचा आणि त्याच्या बायकोच्या पुढे जाऊन म्हणायचा, तुला माहिती का मी किती शूरवीर आहे? तुला माहिती का मी किती शूरवीर आहे? आता बिचारी 2-3 वर्ष सारखं ऐकून घेते त्याचं किती शूरवीर आहे, किती शूरवीर. तिने ताट उचलायचं, आपलं ताट वाढायचं त्याला आणि त्याने आपली दररोजच्या नीतिनियमाप्रमाणे तलवार काढायची, तिच्या पुढे जायचं आणि म्हणायचं, तुला माहिती का मी किती शूरवीर आहे? तुला माहिती का मी किती शूरवीर आहे? असं दररोजच्या नीतिनियमाप्रमाणे चालू असतं. एक दिवस ती म्हणते, मला माहिती आहे तुम्ही किती शूरवीर आहात. गुणानं ती तलवार खुंटीला अडकवा आणि जेवायला बसा. आता मायबापांनो त्याला येतो ना राग त्या गोष्टीचा. ते जरा सर्किट असते, त्याचे नटबोल्ट गेलेले असते. तर तो आला ना राग त्याला आणि तो खरंच रणावरती जातो ना. गेल्याच्या नंतर 1 नाही 2 नाही 3 नाही तर चक्क 11 माणसांचे हात कापून घेऊन येतो. म्हणजे 22 हात कापून घेऊन येतो तो. आल्याच्या नंतर एखाद्याच्या समोर आपण शिदोरी कशी ठेवतो वरमाईच्या समोर, बरोबर आहे का नाही वरमायांनो? एक शिदोरी कमी झाली की कसा नाकाला तोऱ्यानं फसाय हे मारतात का नाही? तसंच तो काय करतो, आणतो आणि हात तिच्या बायकोच्या समोर ठेवतो. ठेवल्याच्या नंतर ती म्हणते हे काय? तो म्हणतो तू म्हणली होती ना मी शूरवीर नाही म्हणून. बघ मी 22 माणसांचे हात कापून घेऊन 11 माणसांचे हात कापून घेऊन आलो. तेव्हा ती म्हणती माझ्यासारखीच हुशार असते. ती म्हणते आहो 11 माणसांचे हात कापून घेऊन येण्यापेक्षा एका माणसाचं शिर कापून घेऊन आले असते तर काय बिघडलं असतं? तेव्हा तो म्हणतो अरे मी शिरच कापून घेऊन येणार होतो, पण तिथं गेल्याच्या नंतर शिर आधीच कोणीतरी घेऊन गेलं होतं आणि माझ्यासाठी फक्त हातच उरले होते म्हणून मी हात घेऊन आलो. विठाल दृष्टांत संपला. सांगण्याची परीक्षा, सांगण्याचा सिद्धांत एवढाच की बाबा आपण कितीही घरी बसून म्हणाला मी शूरवीर तर तो शूरवीर होईल का हो? तसंच मुक्ताबाई सांगतात दादा, संत पदाला प्राप्त व्हायचं असेल तर संताला हे सर्व सहन करणं गरजेचंच आहे. संत म्हटलं की संतांच्या अंगी दया क्षमा असणं आवश्यक आहे. हे जगद्गुरु तुकोबा